कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळाच्या वतीने रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजन शिक्षकांना सन 2024-25चे गुणवंत शिक्षक पुरस्कार व विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा संस्थापक ज्येष्ठ पत्रकार रायगड भूषण पुरुषोत्तम मुळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ कवी रायगड भूषण, प्राध्यापक LB पाटील, जिल्हा समन्वयक अवी जंगम, युवा शक्ती प्रमुख सिद्धेश लखमदे, जिल्हा कार्यवाह अजित शेडगे, महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी, रोहा शाखा अध्यक्ष संध्या दिवकर, ज्येष्ठ निवृत्त शिक्षक भागवत गुरुजी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. गोमवेदक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुस्वर ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी शाखेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेऊन सन्मानमूर्तीच्या कार्याचा उल्लेख केला. उपस्थित सर्वांचे स्वागतही केले. गुणवंत शिक्षक पुरस्कारात प्राथमिक विभाग अस्मिता वारे, शाळा आनंदवाडी, माध्यमिक विभाग रोहित भागवत, गोमवेदक हायस्कूल तळा, उच्च माध्यमिक विभाग डॉक्टर नानासाहेब यादव, प्राचार्य दग तटकरे कॉलेज तळा यांना गौरविण्यात आले. आविष्कार फाउंडेशन पुरस्कार प्राप्त माणगाव तळा गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, केंद्रप्रमुखपदी बढती मिळालेले दीपक ठाकूर, राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार विजेते धर्मा राणे, प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलेले प्राध्यापक विजय चव्हाण यांना विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. शाल, श्रीफळ, तुळशीचे रूप, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मानपत्राचे वाचन भरत जोशी व कवयित्री उल्का माडेकर यांनी केले. आषाढी एकादशी निमित्त पार पडलेल्या ऑनलाईन कवी संमेलनाचे प्रमाणपत्रही यावेळी प्रदान करण्यात आले. यावेळी आपल्या मनोगतात LB पाटील यांनी सांगितले, संत परंपरेने प्रबोधनातून समाजाला जागे केले, तसेच समाजाच्या जडणघडणीत विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचे स्थान मोलाचे आहे. डॉक्टर चुकला तर एक पेशंट दगावेल, इंजिनियर चुकला तर एक इमारत कोसळेल, पण शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी बर्बाद होईल. म्हणून शिक्षकाने विद्यार्थी आणि समाजाचे लोकशिक्षण करण्याचे आव्हान आता स्वीकारावे असे त्यांनी सांगितले. अभिजंग महाड शाखा अध्यक्ष गंगाधर साळवी व सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. गझलकार सिद्धेश लखमदे यांनी बहारदार गझल सादर केली. उल्का माडेकर यांनी कवयित्री अरुणा ढेरे यांची सुंदर प्रासंगिक रचना यावेळी सादर केली. वसंत गायकवाड यांनी रायगड जिल्ह्यावर पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. अध्यक्षीय मनोगतात पुरुषोत्तम मुळे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करून प्रत्येकाने या शिक्षकांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकाने सजग व डोळस राहून होणाऱ्या बदलांना स्वीकारून आपल्यासमोरील पिढी घडवावी असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रणय इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक भरत जोशी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष हेमंत बारटक्के, कार्याध्यक्ष संदीप जामकर, उपाध्यक्ष भरत जोशी, सचिव पत्रकार संजय रिकामे, सहसचिव उल्का माडेकर, खजिनदार पत्रकार धोंडीबा आंबेगावे, युवा शक्ती प्रतिनिधी श्रेयस रोडे, शिल्पा मोहिते, परमानंद कसबजे, महम्मद परदेसी, अभंगे व इतर सदस्यांनी मेहनत घेतली. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखेचे गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. आम्ही काही पुस्तकं लिहिली, त्याच्यातून भाषा नव्हती का, बोली नव्हती का? जेव्हापासून मनुष्य जन्माला आलाय तेव्हापासून फक्त खुणांवरती जगत नसता, दाखवून तो बोलत काहीतरी बोलत, ती होती भाषा. आणि ही भाषा घडत गेली आणि मग ही बोली भाषा, बोली भाषा आहे. मग कालच
पठारे म्हणून रंगनाथ पठारे म्हणून काल व्हिडिओ सांगत होते की शुद्ध मराठी कुठली, त्यांना विचार शुद्ध मराठी कुठली, तर पुण्याची का सदाशिव पेढे का नाही. शुद्ध मराठी प्रत्येक बोली भाषा ही शुद्ध मराठीच आहे. धर्म ठरला विराज ईशाना बोल बोला बोल बाला मराठी, माझी माय बोले बोल मराठी, माझी माय बोले बोल मराठी. मी आकाशा केवढे जुळवून घेतो, जीवनाशी मी आकाशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने ओळखणारे ऊन घेतो. जीवनाशी मी आकाशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने ओळखणारे ऊन घेतो, आणि गुंतलेल्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, गुंतलेल्या जीवनारे बघ समाधानी कसा मी, मज निकळ काही न मिळता गालही ढवळून घेतो, मज निकळ काही न मिळता गालही ढवळून घेतो, आणि कोण परखे कोण माझे हे आता कळते मला, कोण परखे कोण माझे हे आता कळते मलाही, या माणसांचे हेच अनुभव मी आता जवळून घेतो, माणसांचे हेच अनुभव मी आता जवळून घेतो. आणि गझल म्हणजे कसं असतं, प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर असतो, तो एक रोमॅन्टिक शेर होण्यासाठी मी कधी रागावलो तर ती जरासे मौन धरते, मी कधी रागावलो तर ती जरासे मौन धरते, मी तिला माळून गजरा मन तिचे वळवून घेते, मी तिला माळून गजरा मन तिचे वळवून घेतो. आणि कोरोनाच्या काळात लिहिलेलं एक शेर आहे की भावनांचे बंध आता सैल होऊ लागले, तर आपण एकमेकांपासून दूर होतो, की भावनांचे बंध आता सैल होऊ लागले, तर काल आला त्रासवाया मी असे समजून घेतो, काल आला त्रासवाया मी असे समजून घेतो. आणि प्रेम आपुलकी मिळाली काय अजूनही पाहिजे मग, प्रेम आपुलकी मिळाली काय अजूनही पाहिजे मग, त्याच गावी आज माझे गाव मी वसवून घेतो. आणि शेवटचा शेर आहे की व्यक्त होणे बोलणेही शक्य नाही होत तेव्हा, व्यक्त होणे बोलणेही शक्य नाही होत तेव्हा, मीच कवितेतून माझी आस वेढाळून घेतो, मीच कवितेतून माझी आस वेढाळून घेतो. आणि जीवनाशी मी आकाशा केवढे जुळवून घेतो, सावलीच्या सोबतीने ओळखणारे ऊन घेतो, ओळखणारे ऊन घेतो. संगीतकारांची त्यांनी तबल्याची साथ दिलेली आहे, अनेक गायकांना त्यांनी तबल्याची साथ दिलेली आहे. आणि चारुदत्त आपले, राईलकर बुवा, देवदत्त आपले असे नामांकित जे महाराष्ट्राचे कीर्तनकार आहेत, अशा कीर्तनकारांना त्यांनी तबल्याची साथ दिली आणि त्यांची बोटं अतिशय चांगली